रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुका झाले ओ साजन सुका झाले ओ साजन तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा सुका झाले हो साजन सुका झाले हो साजन विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा माधव बलवा माधव सुकृताचे बहुता सुकृताचे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बलवा माधव म्हणून विठ्ठल आवडा म्हणून विठ्ठल आवडा तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल सर्व सुखाचे
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निर्धारय वर्म चुकुनाय निर्धारय वर्म चुकुनाय निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये हे वर्म चुकुनको निर्धार वर्म चुकुनको निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास निष्कामानि चळ विठ्ठले निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास पाहुणे वास अनेकाची पाहुणे वास अनेकाची पाहुणे वास अनेकाची निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास निष्कामानि चळ विठ्ठले विश्वास पाहुणे वास अनेकाची पाहुणे वास अनेकाची पाहुणे वास अनेकाची तुकामय ऐसा कोण उभ्या म्हणे ऐसा कोण उभ्या म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उभ्या नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी निष्कामाने चळ विठ्ठले निष्कामाने चळ विठ्ठले विश्वास निष्कामाने चळ विठ्ठले विश्वास निष्कामाने चळ विठ्ठले विश्वास पाहुणे वासाने काजे पाहुणे वासाने काजे पाहुणे वासाने काजे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म
निष्कामनिश्चय विठ्ठली विश्वास निष्कामनिश्चय विठ्ठली विश्वास निर्वाण हे वारमा सुको निर्धार हे वारमा सुको नाया निष्कामनिचारा विठाले निष्कामनिचारे विठ्ठल विश्वासा पाहुणे वास अनेकाचे पाहुणे वास अनेकाचे निष्कामनिचय विठ्ठली विश्वास निष्कामनिचय विठ्ठली विश्वास पाहुणे आणि गाजे पाहुणे वाटा आणि गाजे निष्कामनिचय विठ्ठली विश्वास निष्कामनिचय विठ्ठली विश्वास निष्ठावंत भाव भक्ताचा सधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निचळ विठ्ठल विश्वास पाहू नये वास अनेकाची तुका म्हणे ऐसा कोणोपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोणोपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निचळ विठ्ठल विश्वास पाहू नये वास अनेकाची विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम जवा मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मतुल्यवान रयतु मुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारो जी। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाला। तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाला, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिग्रहण, तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुनी आता मस्तकही पायावरी। या वारकरी संतांच्या ऐसे नमन करुनी सकळा, हरी कथा बोलतो बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये। निष्काम निचळ विठ्ठल विश्वास, पाहू नये वास अनेकाची। प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या गात्यातील 4 चरणाचा आणि निष्ठावंत भक्ताचा धर्म काय असते हे सांगणारा अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज आपल्या देऊळगाव माळ्याचे या गावामध्ये प्रति एकादशीप्रमाणे याही एकादशीला माझ्यासारख्या पामराची सेवा करण्यासाठी माझं भाग्य लाभलेलं आहे। मी महत भाग्यवान आहे, कारण मला सावता महाराजाच्या दरबारामध्ये आणि आज हिंदू वर्षातील पहिली एकादशी आहे, चैत्र महिन्याची चैत्र शुद्ध एकादशी आहे, कामदा एकादशी आहेत आणि हिंदू वर्षाच्या या नवीन वर्षानुसार आज असणारी चैत्र महिन्याची शुद्ध एकादशी कामदा एकादशी आहे। आणि आजच्या एकादशीचं जर आपण व्रत केलं तर एका ठिकाणी
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, या कामदा एकादशीचं जर कोणी व्रत केलं तर त्यांच्यावर ब्रह्महत्येचं जरी पातक झालेलं असेल तरी ते ब्रह्महत्याचं पातक नाहीच होईल. कधी होईल हे एकादशीचा? आणि एकादशी किती असतात? एनमीन 24 एकादशी असतात. 24 एकादशी करायला काय जाणार आहे माणसाचं? तुकाराम महाराज तर एका ठिकाणी अभंगात सांगू लागले की 15 दिवस आहे एक एकादशी, कारण कान करीशी व्रत सार, काय तुझा जातो एका, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय ना करीची व्रत साज, काय ना करीची व्रत सार, काय ना करीची व्रत साज, काय ना करीची व्रत सार, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन, काय तुझा जीवन जातो एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी, कारण करसे व्रत सार. अरे काय झालं? एका दिवसाचं तर व्रत आहे. या व्रतानं वैष्णवाचा नियम आहे की एकादशीच्या दिवशी घरी चूल पेटली नाही पाहिजे. एक वेळेस असणारं भगवंतानं ठरवलं, म्हणले नामदेवरायाची परीक्षा घेऊ, म्हणजे परीक्षा. त्यांनी काय केलं, एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून नामदेवरायाच्या घरी गेले. नामदेवरायाला प्रणाम केला. मी तुमची लई ख्याती ऐकलेली आहे हो. कोणी असणारा घेतं की या पंढरपुरामध्ये दानशूर सर्वात कोण असेल तर नामदेवराय असतील. मी सर्वांचं नाव ऐकून तुमच्याकडे आलेलो आहे. फार दमलो आहे, फार थकलेलो आहे. मला काय लागली? भूक लागली, भूक. आणि तुम्ही मला जेवू घाला. नाथ महाराजांना सांगितलं, आज एकादश आहे, एकादश. आणि आजच्या एकादशीच्या दिवशी आमच्या घरी जेवण मिळणार नाही. फराळ करतो म्हणले तर फराळ करावं. त्यानं सांगितलं, देवानं सांगितलं, नाही नाही म्हणले, मला एकादशीचं जेवण करायचं. नाहीतर माझं शरीर एवढं मी थकलेलो आहे, एवढं थकलेलो आहे की मी आता इथं प्राण सोडेल तुझ्या देखत. काय हरकत नाही म्हणला ब्राह्मण देवता. नामदेवराय म्हणले, तुम्ही प्राण जरी सोडला तरी मी तुम्हाला भोजन घालू शकत नाही, कारण आज एकादशी आहे. असं करता करता त्या ब्राह्मणाने असणारा जाग्यावरच प्राण सोडला. आणि त्या ब्राह्मणानं मरता मरता सांगितलं की तुला पातक लागेल. काय पातक लागेल? की हे ब्रह्महत्येचं पातक लागेल. एका ब्राह्मणाला तू उपाशी मारलास आणि हे पातक असणारा तुला लागेल. नामदेवरायानं सांगितलं, काही हरकत नाही, मला पातक लागलं तर. त्या ब्राह्मणानं असणारा आपला जीव सोडून दिला. नामदेवरायाने त्याला तसंच असणारा उचलला, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये घेऊन गेले. आता अग्निसंस्कार करणार होते. चितेवर असणारा ठेवलं. चितेवर ठेवल्याच्या नंतर ते ब्राह्मण होता, तो जाग्यावर साक्षात देवाचा अवतार होता. आणि देवाचं रूप धारण करून सांगितलं की नामा, मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. ज्या एकादशीच्या दिवशी, आजच्या एकादशीच्या दिवशी कोणी जरी एकादशीचं व्रत केलं, या कामदा एकादशीचं,
तरी त्याला ब्रह्महत्या जरी घडली असेल त्याच्यानं, तरी ते ब्रह्महत्येचं पातक नाहीसे होतंय. असं असणार आपले पाप जाळणारी आजची एकादशी आहे. म्हणून सर्वांनी एकादशीचं व्रत करायचं असतंय. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगू लागले की निष्ठावंत भक्त कसे असतात, निष्ठावंत भाव कसा असतो. कोणला निष्ठावंत भाव म्हणावा. निष्ठावंत आपण शब्द ऐकला असेल बघा. हे कार्यकर्ते आमच्या साहेबाचे, ह्याचे साहेबाचे निष्ठावंत कार्यकर्ते. अरे कार्यकर्ते हो, निष्ठावंत होऊन कोणाचे झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा श्रावण बाळ होऊन आईबापाची सेवा करा, यात पुण्य आहे. म्हणून महाराज आज सांगू लागले की निष्ठा कशाला म्हणतात. निष्ठा लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाऊ घ्याऊ पादी, सांडा वाऊ घ्याऊ पादी, लक्ष लावो निरागोये लक्ष लावो निरागोवे, लक्ष लावो निरागोये, लक्ष लावो निरागोवे, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम 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 स्मरा. निष्ठा कशाला म्हणतात. निष्ठावंत होत. असा निष्ठावंत भाव कोणाचा होता. पण निष्ठावंत कोण होतं. निष्ठा कशाला म्हणतात. तर एक वेळस रामप्रभू वानर सैन्यामध्ये लंकेमध्ये गेले होते युद्ध करण्यासाठी, लंकेमध्ये. आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण होतं. वानरच होते. बहुतेक राम वानराचे भाट मध्ये चाले रघुनाथ, सर्व होते वानर. आणि काय होतं. कुंभकर्ण कसं होतं. 6 महिने झोपत होतं, 6 महिने चेती राहत होतं. ते कुंभकर्ण झोपलं होतं. त्याला जागा करायसाठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न असणार केल्या जातात. आणि अनायाशानं त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये गंधमादन नावाचं वानर सापडलं. गंधमादन. आणि गंधमादन नावाचं वानर सापडल्याच्या नंतर ते कुंभकर्ण आता ढोल वाजू लागले, नगारे वाजू लागले. त्या कुंभकर्णाला जाग. ते कुंभकर्ण काय झालं. झोपेतून उठला. आणि झोपेतून उठल्याने हे वानर असणारा पुढे दिसलं. उठून उभं बसलं. ते हातामध्ये वानर आहे. त्या वानराला प्रश्न केला. कोण आहेस रे म्हणला तू. गंधमादन म्हणतात म्हणला. गंधमादन. काय म्हणला या लंकेमध्ये तुझं काय काम आहे. कशाला आलास रे म्हणला लंकेमध्ये. आणि झोपेतून उठलेल्या माणसाला रागलं येते बरं ते. आणि त्याचा राग कोणावर काढील काहीच सांगता येत नाही. जर बायाला राग आला तर कुत्र्यावर घालून माणसाला शिवाय देतात. कुत्र्यावर घालून देतात. इथंच मारालास. कुठला पेशंट बघायला नाही गेलास. हाडकिर त्या कुंभकर्णाला. आणि तसं कोणाचा राग माणूस कुठं काढील काहीच सांगता येत नाही. तसं त्या कुंभकर्णाला आला होता राग. त्यानं म्हणला कुठला हसर म्हणला तू. आणि कोणासोबत आलास म्हणला. आणि तू इथं लंकेत काय काम आहे. त्या गंधमादनानं सांगायला सुरुवात केली. म्हणला मी रामासोबत आलो म्हणला. रामासोबत. काय म्हणला इथं रामासोबत आलास कशाला म्हणला लंकेत. अरे तुझ्या भावानं माझ्या मालकाची पत्नी चोरून आणली म्हणला. आणि त्या पत्नीच्या सोडून नेण्यासाठी आलो म्हणला. तू हेच काय म्हणला रावण. आणि तू रावण असलास तर तुझ्या नरडीचा घोट घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आता वानर किती होत केवढं होतं. छोटं वानर. कुंभकर्णाच्या पुढे बोलाले. मी कुंभकर्ण हा मला त्याचा भाऊ.
आणि काय म्हणलास म्हणला तू आज हे रावणाच्या नडीचा घोट घ्यायला आलो रो म्हणून सांगालो की म्हणला तुला. दिसायला एवढा दिसालाय, त्याला 10 तोंड हात, आणि हे काय बा म्हणला एवढंच वानर आहे. डायरेक्टच म्हणाले रावणाच्या नडीचा घोट घेणार. त्यानं काय केलं, त्या कुंभकर्णानं जराशी अशी आपली जी मूठ होती ती जराशी आवळी, दबल्या गेली की त्याला काय झालं, त्याचा श्वास गुदमरल्या गेला. आणि श्वास गुदगरल्यामुळे त्या गंधमादन नावाचं वानर थोडं किंचाळलं, परत असणारं कुंभकर्णानं सोडलं. आताच मेलतास की म्हणला. अजून सांगलो मला येळ गेली नाही, तू काय कर म्हणला, नीट तुझे जे काय पसार आहे ते नीट उचल आणि तू घेऊन निघ म्हणला. आणि जाताना फक्त एवढंच म्हणला रावणाचा जय असो, एवढंच तू म्हण आणि तू जाय म्हणला, तुझं काम झालं म्हणला, मी तुला जिवंत सोडतो. गंधमादनानं सांगितलं, अरे तू मला मारून जरी टाकलास तरी काही हरकत नाही, रावणाचा म्हणून वाचण्यापेक्षा रामाचा म्हणून मेले तर बेहत्तर आहे. त्या कुंभकर्णानं, निर्दयी कुंभकर्णानं गंधमादनला एका मुठीमध्ये असं चुराडा अंगावर रक्त असणारा कुंभकर्णाच्या सांडलं तर रक्ताचा वास येऊ लागला. एवढंच नाही, त्या कुंभकर्णानं त्याचं जे शरीर होतं ते असं फेकून दिलं, समुद्राकडे अनावर जाऊन असणारं पडलं. इकडं झोप लागत नव्हती, संध्याकाळचा टाइम झाला, रामाला झोपच लागत नव्हती. आणि त्याच्या शरीरातून सारखा आवाज चालू होता, राम राम राम. रामाला झोप येत नव्हती, कारण भक्तांनी जेव्हा हाक मारली तेव्हा देवाला झोपच येत नाही. रामाला असणारा विचारलं, लक्ष्मणानं विचारलं, काय झालं दादा, झोपा ना. काहीच नाही, झोप लक्ष्मणाचं झोपतोच. असे करता करता 12 वाजले तरी झोप येत नव्हती. झोपलं, डोळे लागले की कानावर राम आवाज येतो. कोण असेल, मला एवढा अर्थवाक्यानं कोण विनवणी करत असेल, असं रामाला वाटलं. रामाने हनुमंतरायाला उठिलं, सुग्रीवाला उठिलं, बिभीषणाला उठिलं, लक्ष्मणाला जागा केलं आणि सांगितलं, मला असणारा राम नावाचा आवाज जाऊ येतो. झोपायला गेले की राम आवाज येते, मला झोप लागत नाही. हनुमंतरायानं सांगितलं, हे निश्चितच म्हणले गंधमादन आहे. गंधमादनचा आवाज प्रभू तुम्हाला येत असेल. पार्थिव कुठं आहे त्यांचं, पार्थिव असणारा उडका, सगळ्यांनी असणारा पार्थिवाची शोधाशोध केली. हनुमंतरायाला समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणीवर गंधमादनाचं पार्थिव सापडलं आणि त्या पार्थिवाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या पार्थिवातून आवाज येत होता, राम राम. एवढी निष्ठा देवावर लागते. मेल्यावर तर सोडा, आपण जिवंत असताना सुद्धा देवाचं नाव घेत नाही, नाव. पण गंधमादनानं त्याच्या शरीर जे होतं, जीव तर निघून गेला होता, पण शरीरातून सुद्धा काय येऊ लागला, राम राम असा आवाज येऊ लागला. अशी जे निष्ठा आहे, अशा असणारा ज्या निष्ठावंत भक्त असतात, तेच असणारा देवाचे खरे भक्त असतात. त्यांचाच असणारा भाव असणारा पक्का असतं. आणि अशा निष्ठावंत भक्त्यामुळंच जे पृथ्वी पापाचा भार जे सोसून राहिलेली आहे, ते असे काही जे निष्ठावंत भक्त होते. एकच निष्ठावंत भक्त होते का हो? आमची जनाबाई साहेब सुद्धा निष्ठावंत भक्त होती. एका वेळेस कबीर महाराजाला असणारा सांगितलं, कबीर महाराजाला, आणि कबीर महाराज असणारा म्हणजे जनाईला मोठी असणारा संत आहे. तर कबीरदास महाराज जनाईचा शोध घेता घेता असणारा पंढरपुरात आले. पंढरपूरला नामदेवरायाच्या घरला गेले. नामदेवरायाच्या घरला गेल्याच्या नंतर सांगितलं, जनाई गौऱ्या करायला गेली, म्हणजे गौऱ्या येचायला गेली. गौऱ्या काही हरकत नाही, म्हणजे गौऱ्या कुठं येतात तिथं असणारा. गेल्याच्या नंतर जनाबाई आणि दुसरी एक स्त्री होती. ह्या दोघीमध्ये काय चालू होतं, भांडण चालू होतं. भांडण चालू असल्यावर कबीर महाराजाला नवल वाटू लागला, म्हणजे ही तर असणारा जनी आहे, हिला तर असणारा सगळे जण संत म्हणतात, ही तर इथं भांडणं करायली, अशी कशी संत असेल बाबा.
तर जनीला असणारा विचारलं, तुझ्याच गौऱ्या आहेत? कबीरदास महाराजांनी, घे तुझ्याच गौऱ्या आहेत. हे कशावरून ओळखायचं? तर जनाईनं सांगितलं, ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो त्या गौऱ्या म्हणजे माझ्या गौऱ्या, आणि ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाही त्या गौऱ्या त्या बाईच्या. एवढी निष्ठा असणारा देवाच्या चरणावर पाहिजे. किती पाहिजे? एवढी जर निष्ठा असेल तरच देव असणारा प्रसन्न होते, आपल्याला भेटते. आपली एवढी निष्ठा आहे का? ज्याचं त्यानं तपासून पा. विठाला 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 निष्ठावंत कशाला म्हणतात कळालं? भाव म्हणजे काय? भाव भाव कशाला म्हणतात? काय असते भाव म्हणजे? काय किंमत काय हो? आपण बाजारात गेल्यावर विचारतात की ह्या टमाट्याचा भाव किती, ह्या टमाट्याचा भाव किती. भाव म्हणजे काय? तर देवाला आकळण्यासाठी काहीच दुसरं साधन लागत नाही, काहीच लागत नाही. देवाला आकळण्यासाठी काय लागतंय? भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण केली. देवाला आकळण्यासाठी, देव आपलंसं करण्यासाठी शुद्ध भाव लागतंय, शुद्ध भाव. देव दुसरं कशाचानच आकळता येत नाही. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. फक्त आपला शुद्ध भाव होता, शुद्ध भाव. सुदामा ब्राह्मणाला शुद्ध भाव देखून गाव सुद्धा असणारा सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. त्याच्या भेटीला गेला देवनी, त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव कोणिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव कोणिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव कोणिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव कोणिया गाव स्वर्णाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरण लक्ष लागो गा. 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 सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढी लागा. मुष्टी हे पोहे घेऊनी त्याची भेटी लागी गेला गा. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी. विठोबाचा धर्म जागो. विठोबा असा भाव पाहिजे. कसा भाव पाहिजे? की सुदामासारखा असणारा भाव पाहिजे. एक वेळेस सुदाम देवाला असणारा त्यांचे मित्र राजाच्या दरबारामध्ये घेऊन गेले, राजाच्या दरबारात. आणि त्या राजाच्या दरबारात सांगितलं, सुदामा ब्राह्मण एकदम गरीब होता, पोटाला अन्न भेटत नव्हतं, पोराला 3-3 दिवस असणारा पाणी पाजून झोपावं लागत होतं, एवढी असणारा वाईट एक अवस्था होती. आणि त्यांच्या मित्राचं व्यवस्थित असणारा चाललं होतं. बायकून असणारा सुदामा ब्राह्मणातनं सांगितलं की अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या.
बायकोनं सांगितलं त्यांच्या सोबत तरी जा की म्हणली. तो राजाच्या दरबारामध्ये गेला. राजाच्या दरबारामध्ये राजा असणारा मद्य पिऊन धुंदीमध्ये असणारा वेश्यासोबत होत्या. आणि राजाचा नृत्य दरबारामध्ये सोबत गेलेला मित्र भजन करत होता, गायन करत होता. सुदामा ब्राह्मणाला सांगितलं तुम्ही असणारा काहीतरी गायन करा. सुदामा ब्राह्मणानं सांगितलं अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, मी दुसऱ्याची स्तुती करणारच नाही. किंवा प्रतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण पतिव्रते जैसा भ्रतार प्रेमान आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी तेव्हा ताराचा प्रमाण आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. दुसऱ्याची स्तुती आम्ही करणारच नाही. कोणीही असणारा राजा असल त्या दरबारामध्ये सुदामा ब्राह्मणानं असणारा भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. कोण असणारा राजा आहे? राजाला आपली स्तुती केली नसली, आवडल्यामुळं राजानं असणारा सुदामा ब्राह्मणाला सुलावरून टाकून देण्याची असणारा शौकाला आज्ञा केली. शौकांनी सांगितलं, ते सोबत आलेल्या मित्रांनी पाया पडल्या राजाच्या. राजा, ब्राह्मणाला मारणं हा दोष आहे, ब्राह्मणाला मारू नको. तर काय कर, गेला असणारा तुझ्या राजदरबाराच्या बाहेर काढा. सुदामा ब्राह्मणाला धक्के मारून धक्के मारून धक्के मारून असणारा त्या राजदरबारातून बाहेर काढण्यात आला. अंगातून असणारा रक्त येऊ लागलं. तसंच असणारा घरी आला. घरी आल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, बघ असणारा त्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होते. दुर्जनाची संगत घडली तर दुर्जनच माणूस होते, आणि संतांची संगत घडल्याच्या नंतर आपण सारिकी करती तात्काळ. सांगितलं, मी असणारा कोणाकडे जाणार नाही, आणि ज्यांनी ह्या जन्माला घातलंय त्यालाच असणारा आपल्या पोट भरण्याची चिंता आहे, आपल्याला काय. तरी असणारा सुदामदेवाच्या पत्नीने सांगितलं, मालक आपण तर उपाशी राहता, तुम्ही काय करा, तुमचा मित्र असणारा श्रीकृष्ण आहे, राजा आहे, हा राजाला काही मागू नका, पण निदान तुम्ही गेल्या तर तुमच्या पोटाला 2 दिवस का होईना तुम्हाला असणारा चांगलं खायला भेटल. म्हणून तुम्ही काय करा की राजाकडे असणारा सुद्धा श्रीकृष्णाची असणारा भेट घ्या. भेट घेण्यासाठी असणारा कसं यावं, भेटीमध्ये असणारा काय न्यावं काय न्यावं याची चिंता पडली. 3 घरी मागून असणारा 3 मोठी असणारा काय आणले, पोहे आणले. तसेच पोहे घेऊन सुदामा ब्राह्मण श्रीकृष्णाला भेटायला असणारा गेला. वाटत काटे मोडू लागले, पायात असणारा ऋतू लागलं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तसंच असणारा लढत खडत, पाया चप्पल नव्हते. कृष्णाच्या असणारा भेटीला गेला, कृष्णाच्या द्वारावर असणारा उभा टाकला, आणि द्वारपालाला असणारा सांगितलं की मी कोण आहे, कृष्णाचा मित्र आहे, मित्र. हा तिथे द्वारपाल होतं, त्याला तर कोडच पडलं. माय म्हणली, आणि हे फाटकं असणार आहे ना, धोतर घातलंय, पायात चप्पल नाही, कुर्तं फाटलेलं दिसालंय, हे देवाचा मित्र होय काय. तुम्ही सांगा म्हणला, फक्त सुदामदेव असणार आलेले आहे. श्रीकृष्णाला आज्ञा केली. श्रीकृष्ण असणारा पळत पळत आला. सुदामाला असणारा भाव बघितला. 4 दिवस असणारा आपल्यापाशी जवळ ठेवून घेतल्याच्या नंतर सुदामा भावाचा शुद्ध भाव बघितला, आणि सुदामाला असणारा रवाना असणारा केलं. आणि इकडं असणारा सुदामा ब्राह्मण इकडे येण्याच्या आधी काय केलं की गाव असणारा सोनियाचा कर. असा काय पाहिजे माणसाचा, शुद्ध असणारा भाव पाहिजे. मग असा भाव असणारा कोणाचा होता,
की एक वेळेस असणारा चोकोबारायाला पत्नी असणारा गरोदर होती. चोकोबारायाची पत्नी असणारा गरोदर होती. पत्नीने असणारा सांगितलं, मालक मला 9 महिने झालेले आहेत आणि बाळातीन असणारा करण्यासाठी कोणीतरी काय लागतंय, बाई असणारा लागते. तुम्ही काय करा, तुमच्या असणारा बहिणीच्या इथं जा आणि तुमच्या असणारा बहिणीच्या इथं जाऊन तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या. एवढंच काम कोण सांगितलं, बायकून असणारा सांगितलं. चोकोबाराया असणारा बहिणीच्या घराकडे जायला निघाले होते. वाटत असणारा पंढरीच्या वारीला असणारा वारकरी निघू लागले. त्याच्यात असणारा चोकोबाराया असणारा मिसळून असणारा वारीमध्ये एवढे गर्क झाले की घराचा असणारा भनच राहिलं नाही. एक दिवस असणारा निघून गेला. आपले मालक तर आणखी नाही येत नाहीत, अजून असणारा मालक येत नाहीत. काय करायचं, कसं करायचं याची चिंता असणारा चोकोबारायाच्या पत्नीला पडली. तिचं नाव असणारा सोयराबाई होतं. सोयरा आणि चिंता असणारा पडली, आता कसं होईल, माझं बाळातपण कोण करील, मालक तर आणखी असणार आले नाहीत. आणि मालक कुठं होता, पंढरपूरला असणारा निघून गेला होता. इकडं देवाला असणारा काळजी पडली. देवाला म्हणजे चोकोबारायाची पत्नी बाळ गरोदर आहे, तिचं बाळातपण कोण करील, कसं होईल याची चिंता असणारा पडली. चोकोबाराया असणारा पालखीमध्ये गेले. पालखीमध्ये एवढे असणारा दिंडीमध्ये रममान झाले. 16 असणारा संपला. 4 महिन्याचा चातुर्मास केला तरी काही घराकडे याची नावच घेण्या गेले. इकडं तर एक दिवस महत्वाचा होता. देवानं आईसाहेबाला असणारा प्रश्न केला, आईसाहेब तुम्ही जाता का हो? माझा असणारा प्राण सखा चोकोबारायाची पत्नी गरोदर आहे, उद्या असणारा त्याची आता कधी डिलिव्हरी होती की काय नाही की काहीच माहित नाही, तुम्ही जाता का? आईसाहेबांना असणारा सांगितलं, आम्ही असे काम करत नाही. मग पाठवायचं कोण? तर देवानंच असणारा त्यांच्या बहिणीचं रूप धरलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला
चोकोबाची बहीण झाला शारंगदोर, वहिनी उघडादार हाका मारी. देवानं सोयराबाईचं बाळात पण केलं. आणि मालक कुठं होते? आशा निष्ठावंत. एवढंच नाही तर ज्या वेळेस चोकोबारायाचं देहावसान झालं तर त्यांच्या देवानं नामदेवरायाला सांगितलं की नामा तू असणारा चोकोबारायाची समाधी बांध म्हणले. समाधी. आणि समाधी बांधण्यासाठी त्यांचे हाडं असणारा चंद्रभागेतून घेऊन ये. आता हाडं आणायचे कशी? 5-6 जण असणारा हे झाले होते. एकाच ठिकाणी हाडं मिळणार कुठून आहेत? देवा हाडं कसे ओळखायचे? तर सोपं आहे नामा. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी येईल किंवा विठ्ठल विठ्ठल नावाचा जप होईल ते हाडं कोणाचे? माझ्या चोकोबाचे. आणि ते हाडं तू असणारा घेऊन ये. आणि ते आल्याच्या नंतर समाधी बांधली. आजही चोकोबारायाची समाधी पंढरपुरामध्ये आहे. अशा निष्ठावंत भक्ताचा धर्म. धर्म कशाला म्हणतात? वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. म्हणजे असा निष्ठावंत जे भक्त असतात त्या भक्ताच्या असणारा निष्ठा काय असते? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार वर्म चुको नये. निर्धार वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार वर्म चुको नये. निर्धार चुको नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निचळ विठ्ठल विश्वास. पाहू नये वास अनेकाची. जे निष्ठावंत भक्त असतात. नेमकं भक्त भक्त म्हणजे काय? भक्त कोणाला म्हणावं? भक्त कसे असतात? म्हणायचं भक्त कोणाला? हे भक्त असणारा तुकाराम महाराज सांगू लागले की भक्त ऐसे जाना
जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. भक्त असणारा कोणाला म्हणायचं की जे देहावर उदास असतात. एक वेळेस कबीरदास महाराज भजन करू लागले आणि कुत्र पायाचे लचके तोडून घेऊ लागलं. लचके. मग एका साधकानं कबीरदास महाराजाला प्रश्न केला की तुमच्या असणारा पायाला कुत्र चावतंय. कुत्र. कबीरदास महाराजांना सांगितलं चमडा जाने कुत्ता जाने. म्हणजे देहावर उदास असतात. आणि जे 7 पास आहेत त्या 7 पाशातील सर्वात मुख्य पास असणारा कोण आहे? आशा पास. ह्या आशा पास भक्ताला बाधत नाही. मग त्याचा काय होतंय? विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्यांना फक्त एकच असणारा काय आवडतंय की फक्त एकच असणारा देव आवडतंय. देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. असे जे भक्त असतात त्या भक्ताचा निष्ठावंत असणारा देवावर भाव ठेवणं हा काय धर्म आहे. धर्म हा भक्ताचा धर्म आहे. देवासोबत निष्ठावंत राहणं. पण खरंच तुम्ही आम्ही निष्ठावंत आहात का? तुमची आमची भक्ती निष्ठावंत आहे का? आपण काय करता? आज आता सोमवार आहे आणि सोमवार निघाला की निघाले महादेवाला असणारा निघाले. महादेवाचा वार आहे आणि अभंग म्हणत म्हणत असणारा जातात. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्त्या त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे शिव सोमवार निघाल्याबरोबर आपली भक्ती चालू होती. शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. बरं महादेवाची भक्ती करू नका अशातल्या नाही. निश्चित महादेवाची भक्ती करा. एकनिष्ठ भक्ती करा. कोणत्याही देवाची भक्ती करा. एक निष्ठावंत असलं पाहिजे. पण आपण निष्ठावंत राहता काय? बरोबर 12 वाजेपर्यंत हो महादेवाशिवाय दुसरं कोणी सोडी नारायण नाही. तारणहार असणारा तेच आहे. महादेवाचीच भक्ती करावी लागती. हे कुठपर्यंत म्हणता? बरोबर रात्रीचे असणारा 12 वाजतात आपण झोपी जाता आणि मग येते मंगळवार. मंगळवार आलं की आपलं काय सुरू होतंय? अनाद निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुराओ सुराओ मृगला लागली विविध तापाची करावया झाली करावया आईचा जोगवा 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 मागेल आईचा जोगवा 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 मागेल आईचा जोगवा 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 मागेल आईचा जोगवा 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 मागेल. मंगळवार आला की जोगवा मागायला आपण तयारच असतो. बरं देवीची भक्ती करू नका कोणी म्हणलं काय? करा, चांगली आहे. पण भाव ठेवून असणारा भक्ती केली पाहिजे. मग तेवढ्यात असणारा आपण झोपी घ्या जाता. येते बुधवार. बुधवार आला की बदलला देव.
मग असणारा भजन असणारा चालू करतय. काय भजन चालू करतय? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. बुधवारी काय सुरू करतय? देवच आहे म्हणते, एका विठ्ठलाशिवाय दुसरं कोणीच असणारा सोडिणार नाही म्हणते. खरं आहे म्हणते, विठ्ठलाचीच असणारा भक्ती करावं लागते. उगाच एवढे असणारा साधू संत तरले काय म्हणते? कोणाची भक्ती केली? विठ्ठलाची असणारा भक्ती केली. मग विठ्ठलावर असणारा निष्ठावंत राहावं की नाही? विठ्ठलाचीच भक्ती करावं. असा विचार करीत करीत घरला जाते. घरला जाऊन झोपी जाते. झोपी गेलं की येत आहे गुरुवार. गुरुवार असणारा सकाळी झोपीतून उठतंय. आज असणारा कॅलेंडरकडे दिसत बघतोय, म्हणते काय आज गुरुवार आहे. गुरुवार आणि गुरुवारात तर लई मोठा देव आहे म्हणते. 3 देव एका ठिकाणी आहेत म्हणते. आणि 3 देव एका ठिकाणी असल्यावर काय बघायची गरज आहे म्हणते त्याला? 3 शिरी 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात. तया माझे दंडवत, 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 माझे दंडवत. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. गुरुवारी काय म्हणते? 3 श्री 6 हात, तया माझे दंडवत. बरोबर. दत्तात्रेयाची भक्ती करू नका असं आहे काय? दत्तात्रेयाची भक्ती करा, पण निष्ठावंत राहा ना. ते एकाच असणारा दत्तात्रेयाची भक्ती करा. तो वर शुक्रवार येते. शुक्रवार आला की असणारा संतोषी मातेचा दिवस, बायाचे असणारा उपवास चालू होतात. कोणी संतोषी मातेचा म्हणतंय, कोणी बालाजीचा असणारा भक्ती करायला लागतंय. बरं, आता त्या तरी देवाची भक्ती करा की नको कोण म्हणाले? एक असणारा संतोषी मातेची तरी भक्ती करा. पण संतोषी मातेची असणारा भक्ती करत नाही तोपर्यंत असणारा झोपी जाऊन असणारा संतोषी मातेची भक्ती करूत 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 मनुजस्तूर असणारा काय येते? शनिवार येते. शनिवार आला की बदलला देव. मग असणारा म्हणायला सुरू करते, शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता, शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो राम मधुता, तुम्हालो राम मधुता, तुम्हालो राम मधुता, तुम्हालो राम मधुता, तुम्हालो राम मधुता. बरं, कोण म्हणला असणारा हनुमंतरायाची भक्ती करू नका म्हणून? हनुमंतराय एवढा तर असणारा निष्ठावंत भक्ती असणारा कोणीच असणारा केली नाही. मग हनुमंतरायाची तरी भक्ती करावं. हनुमंतराय एवढी भक्ती असणारा कोणीच असणारा केली नाही. एकनिष्ठ असणारा रामप्रभूची भक्ती केली. पण हनुमंताईची भक्ती करणार तोपर्यंत असणारा विचार करू जसोर काय येतंय? रविवार येतंय. रविवार आलं की सुरू करतंय खंडोबाची वारी. खंडोबाची वारी, माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. काम क्रोध भक्रा मारा, तुझ्या रखुमाईच्या वरा, तुझ्या रखुमाईच्या वरा. काम क्रोध भक्रा मारा, तुझ्या क्रोध भक्रा मारा. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. आता मल्हारीची असणारा रविवारी वारी करू लागल्यावर आता मल्हारी देव काय वाईट नाही, महादेवाचाच अवतार आहे. मग मल्हारीची तरी भक्ती करावं का?
मल्हारीची सुद्धा असणारा काय करत नाही, भक्ती करत नाही, तोपर्यंत येतं सोमवार, परत असणारा काय चालू होतं, शिवभोळा चक्र होत. मग असे जर आपण असणारा भक्ती करणार असाल तर आपला निष्ठावंत भाव आहे का हो? निष्ठावंत भाव आहे का आपला? आपण असणारा रोजच्या रोज असणारा काय करता, वरलावी ते थोरी, वरलावी ते थोरी, वरलावी ते थोरी एका विठ्ठलाची, वरलावी ते थोरी, वरलावी ते थोरी, वरलावी ते थोरी एका विठ्ठलाची. फक्त असणारा काय पाहिजे, निष्ठावंत भाव पाहिजे, निष्ठावंत भाव. आणि निष्ठावंत भाव असणं हा काय आहे, भक्ताचा स्वधर्म आहे, धर्म आहे भक्ताचा. आणि हा धर्म करत असतानाच की त्यानं काय करावं लागतं, बरं आज असणारा निष्ठावंत भाव करायचा आणि उद्या असणारा सोडून द्यायचं म्हणणं तर जमत नाही. त्याला काय निर्धार हे वर्म चुकू नये. जसं एखाद्या माणसाला असणारा काय झाली, बीपी झाली किंवा शुगर झाली. जर बीपी किंवा शुगर जर झाली तर माणूस असणारा 2 दिवस गोळ्या खाल्यावर नीट होते काय बा? जवळ हाय तवर गोळी खावं लागतात आणि ते पाकिट माणूस मेल्यावर दुसऱ्या दिवशी कुठं टाकावं लागतात, तिथं टाकता की आपण. मग ते कधीपर्यंत खावं लागते, कायमस्वरूपी असणारा गोळी खावं लागते. तसं हा भक्त जो असतो, निष्ठावंत भक्ताचा असणारा धर्म आहे की एकनिष्ठ असणारा राहणं. जसं पत्नी आपल्या असणाऱ्या मालकासोबत एकनिष्ठ राहती, पतिव्रतेचा धर्म आहे. काय धर्म आहे की मालकासोबत एकनिष्ठ राहणं. पतिव्रता नेनो अनेकाची स्तुती. तसं आपण असणारा भक्ती करत असताना देव आपलासा करून घेण्यासाठी निष्ठावंत भक्त राहणं. आणि हे एका दिवसात नाही, कायमस्वरूपी राहणं निर्धार आहे. असा जर असणारा आपण निर्धार केला तर निश्चित असणारा देव आपलासा करता येईल. जर आपला निष्ठावंत भाव असेल तर. कारण देवाला काहीच असताना लागत नाही हो, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. काय असणारा देवाला लागणार आहे, फक्त असणारा शुद्ध आणि सात्विक भाव लागणार आहे. म्हणून असणारा काय करा की तुम्ही असणारा एक निष्ठावंत असणारा भाव धरा. हा आपला काय धर्म आहे, धर्म. आणि हा धर्म असताना निर्धार असणारा करायचा की मी असणारा एका विठ्ठला वाचून दुसरे असणारा देवाचं भक्ती करणार नाही. भक्ती करा, कोणत्याही देवाची करा, पण एकनिष्ठ असणारा भक्ती करा. मग महाराज असणारा अभंगाच्या दुसऱ्या असणारा चरणामध्ये निष्कामानी चाला विठ्ठला विश्वास, निष्कामानी चाला
निष्कामन चळ विश्वास निष्कामानी चाळ विठ्ठले विश्वास निष्कामानी चाळ विठ्ठले विश्वास निष्कामानी चाळ विठ्ठले विश्वास निष्कामानी चाळ विठ्ठले विश्वास निष्कामानीचे विठ्ठले विश्वास निष्कामानीचे विठ्ठले विश्वास निष्कामानीचे विठ्ठले विश्वास निष्कामानीचे विठ्ठले विश्वास पाहू नये वाटे आणि काचे 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 निष्कामानी चाळा विठ्ठले विश्वास निष्कामा विठाला विठ्ठले विश्वास निष्कामानी चाळा विठ्ठले विश्वास निष्कामानी चाळा विठ्ठले विश्वास पाहुणे वावले आणि गाजे पाहुणे वावले आणि गाजे पाहुणे वाचे आणि गाजे पाहुणे वाचे आणि गाजे निष्कामनचे 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 विठ्ठले विश्वास निष्कामनचे 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 विठ्ठले विश्वास निष्कामने छळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची. आपण भक्ती करत असताना एक निष्ठावंत असणारा राहणं आणि भक्ती करत असताना निष्कामपणे असणारा भक्ती करायची, सकाम भक्ती करायची नाही. देवाकडे असणारा आपण कीर्तनाला आल्या तर मनात कशाची इच्छा असणारा ठेवायची नाही. हे तर आपल्या इकडे नाही, तिकडे असणारा लांबच्या असणारा कीर्तनामध्ये काय झालं की एक बाई असणारा आली होती आणि तिच्या पोरीचं लग्न जमना गेलं. मग मी सहज असणारा विचारलं काय हो आई, आणि तुम्ही असणारा दररोज कीर्तनाला येतं की? हो महाराज म्हणली, नाही दररोज कवा येत नाही, परी कवा बावा येत आहे म्हणली. मी म्हणलं कधी मध्ये असणारा तुम्ही कीर्तनाला येता? म्हणली देवावर असणारा तुमचा भाव नाही काय? हाय रे बापा म्हणली, त्याच्यासाठी तर करायला की म्हणली मला एक पोरगी आहे म्हणली, आणि त्या पोरीच्या असणारा लग्न जमूजस्तोर कीर्तनच ऐकावं लागतात म्हणली. काय सांगावं म्हणले, तुझ्यासारखं एखादं कीर्तनकार भेटलं तर पोरीचं तरी बरं होईल. म्हणजे मनात काय आहे? निष्काम आहे काय? सकाम आहे. मनात इच्छा आहे की कीर्तनाला जावं, देवाची भक्ती केली म्हणजे पोरीचं लग्न होईल. पण असं असणारा काहीच नाही. आपल्या असणारा संचितामध्ये जे आहे ते घडल्याशिवाय असणारा राहत नाही. माणूस असणारा म्हणतंय मंदिराकडे गेल्यानं कोणाच जे आपला असणारा संचित आहे, भोग आहे, ते भोगल्याशिवाय पर्यायच नाही. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. मग देवाची भक्ती करत असताना निष्काम असणारा करायची, निश्चित असणारा. आपण आता आपल्या इथून काय करतात, पेंडला असणारा बरेच जण असणारा पायानं जाणार आहे. मग बरेच असणारा पेंडला पायानं जात होतात. मी असणारा एकाला सहज असणारा एका काकूला असणारा विचारलं, काकू म्हणला तुम्ही रोज असणारा पेंडरीची वारी करता? हो माय म्हणली मी रोज वारी करते. मी म्हणलं चांगलं आहे म्हणलं, तुमचा असणारा योगीराज आहेत आणि संताच्या पायावर विश्वास असणं चांगली गोष्ट आहे. संताची पायी हा माझा विश्वास. आणि तुम्ही असणारा सर्व भावे दास झाले त्यांचा. तुम्ही असणारा काय झाले असाल की ते असणारा देवाचे सर्व भावे दास झाले. नाही माय म्हणल्या, आणि तुला काय सांगू गोईन, मी 3 वर्ष झालं वारी करावलो म्हणले. 3 वर्ष कशासाठी करायला की मया पोराला कुठून तरी सोयरी की यावं आणि मया पोराचं जमाव.
मी म्हणलं मग तुमच्या जर समजा आता निवर्तीनाथ महाराजाच्या आता ते आपल्या नशिबात असेल तर जमणारच आहे. बरं योगानं जर जमलं तर मग वारी करसाल की मग कला करायची गरज आहे. म्हणजे देवाण दिल्यावर काय करायची गरज आहे. मग आपला निष्काम भाव आहे का? जोपर्यंत आपण देवावर असणारा निष्कामपणे भाव टाकत नाही, कशाची अपेक्षा असणारा करायची नाही. आणि निश्चळ म्हणजे आढळ म्हणजे कधीही न ढळणारा, कधीच असणारा देवावरचा विश्वास, ढळू असणारा, थोडा सुद्धा असणारा, किंचित सुद्धा कमी होऊ द्यायचा नाही, किंचित सुद्धा. आणि कोणतीही असणारा भक्ती करा, निष्काम असणारा भक्ती करा, कोणत्याही देवाची पूजा करा. नाही तर आपलं कसं झालंय, कुठं असणारा साखर मिळाले की गेले असणारा तिकडंच. आता साखरानं असणारा जर पोरं होत असले तर नवरा असणारा करायची गरज पडत होती काय? म्हणून असणारा जे होणार आहे ते आपल्या असणारा नशिबानं होणार आहे, प्रारब्धानं होणार आहे. फक्त आपण देवाची भक्ती करताना एकनिष्ठ असणारा राहायचं, देवावर निष्कामपणे असणारा विषयावर टाकायचा. आणि एवढा असणारा आपला भाव शुद्ध ठेवायचा की आढळ ठेवायचा, निश्चळ असणारा भाव ठेवायचा. ते भाव आपला असणारा कधीच देवाचा ढळला नाही पाहिजे, ढळला कधीच कमी झाला नाही पाहिजे. आणि काय करायचं, असा भाव ठेवल्याच्या नंतर दुसरे असणारा येईल आणि मला असणारा सोडील अशी वाट बघायची नाही. एक असणारा पोरग होतं आणि तळ्यामध्ये असणारा काय केलं, जाता जाता असणारा त्याचा हिर होती, हिरेतून असणारा जाता जाता त्या हिरीत पाय असणारा निष्ठला आणि हिरीत असणारा पडला. त्याला काही पोहता येत नव्हतं. मग पोहता येत नसल्यावर आता ते मध्ये गोचा खाऊ लागलं. आपल्याकडे गोचाच म्हणतात, की कुठं कुठं गरंगळ्या म्हणतात. बुडू लागलं, निघू लागलं, बुडू लागलं, निघू लागलं. मग त्यानं असणारा हात जोडीन गणपतीचा असणारा धावा सुरू केला. गणपती राया, तुमच्याशिवाय असणारा मला आता कोणी सोडीना म्हणला, चटकून या बरं म्हणला आणि मला इथून असणारा घेऊन जा. बरं गणपती राया असणारा निघालाय होते, पण तेवढ्यात असणारा यानं काय केला म्हणला, त्याचं वाहन आहे उंदीर आणि त्याला याला काय होतंय, येळ असणारा लागतंय म्हणला. मग असणारा त्यानं काय केलं की महादेवाची असणारा स्तुती करायला चालू केली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं जप करू लागला. म्हणला महादेवा तुम्ही तरी लवकर या आणि तुम्ही तरी असणारा मला सोडवा. बरं महादेव निघालेच होते, हे भोळा आहे, भक्ताच्या आकेला ओ देत असणारा महादेव निघालेच होते. तेवढ्यात असणारा त्यानं भक्ती असणारा धावा बंद केला. मला महादेवाचा बैल आहे म्हणला, लंगडत असल, चलतय की नाही चलतय की, कवा येजोस तर मी तर बुडतोच म्हणला. मग त्यानं काय केला, असणारा परत असणारा भाव चेंज केला आणि भगवान विष्णूची असणारा प्रार्थना सुरू केली. ओम नमो नारायणाय असा असणारा जप करू लागला. देवाचा असणारा भगवान विष्णू निघालेच होते. म्हणला आता गरुडावर बसून फास्ट जर येतील तवर अजूक देव बदलला. असे जर असणारा आपण जर देव बदलत असाल तर कोणता देव आपल्या मदतीला येणार आहे? हो येऊ शकते का? कोणीतरी देव आपली मदत करू शकते का? म्हणून एका ठिकाणी निष्ठावंत राहणं आणि निष्काम असणारा राहणं हा आपला काय स्वधर्म आहे. आणि ह्या जर आपण धर्मानं जर राहिल्या तरच देव आपलासा करता येत. नाहीतर या 84 लक्ष योनी फेऱ्यामध्ये जन्मनं मरणं हे परत असणारा करावंच लागणार आहे. असा असणारा आपला असणारा शुद्ध भाव आणि निष्ठावान जर भाव असेल तर देव असणारा भावेचा भुकेला आहे. विढाला विठाला 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 पंढरपूरला असणारा विठ्ठलाच्या मंदिराचा असणारा बांधकाम करणारे दोन असणारा सुतार होते. सुतार, एक जळोजी होता, दुसरा मळोजी होता. आणि आजही असणारा त्यांनी जे तयार केलेला जे गाभार आहे ते पंढरपूरला आहे. आणि त्या दोघाला असणारा खायला असणारा काहीच भेटत नव्हतं, भूक असणारा लागली होती. त्यांनी काय केलं, पोटाला दस्ती बांधली, दस्ती. आणि तसंच दिवसभर मंदिराचं काम केलं. कोण केलं तुलाच माहिती आहे, तू कीर्तन चालू आहे घे म्हणा तूच बघ. जळोजी आणि मळोजी. भूक लागली होती, पोटात कावळे असणारा पोट पाठीला गेलं होतं, तसंच असणारा दस्ती बांधली. तशीच देवाची असणारा देवाचा असणारा मंदिराचं काम करू लागले. देवाला रडू येऊ लागलं. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, देवा काय झालं हो तुम्हाला रडायला? अगं बघ ना,
सकाळपासून काम करतायत, पोटाचं अन्न नाही, पोटाला दस्ती बांधलेली आहे आणि आशा असणारा रखरखत्या उन्हामध्ये हा जळोजी मळोजी काम करतायत. मग देवा तुम्हाला असणारा रडण्यापेक्षा त्यांची दया नाही का होईल? येते ना रुक्मिणी, मग काय करावं लागेल? तर देवानं असणारा रुक्मिणीने सांगितलं तुम्ही काय करा, उद्या सकाळी फाट असणारा जा आणि फाट असणारा जळोजी मळोजी ज्या ठिकाणी झोपले असतील त्या ठिकाणी असणारा जा आणि एक ज्यामध्ये असणारा सोन्याचे मोहरा होते, सोने नाणे होते त्याच्यात आणि ते टाकून असणारा तुम्ही काय करा, या जळोजी मळोजी जिथे झोपले असतील त्यांच्या उशावर टाकून या. देवानं असणार आले आणि जिथं जळोजी मळोजी झोपले होते त्या ठिकाणी असणारे हे सोन्या नाण्याचे जे मोहरा होते, ह्या सोन्या नाण्याच्या मोहरा असणारा त्या ठिकाणी टाकल्या. त्या तिथं मोहरा टाकल्याच्या नंतर 5 वाजता काकड आरती सुरू झाली आणि काकड आरती सुरू झाल्यावर ह्या असणारा जळोजीला जाग आली. जळोजीनं असणारा विचार उघडून असणारा ती थैली बघितली तर काय असणारा सोन्याच्या मुद्रा असणारा पडल्या होत्या. त्याने असणारा भावाला उठिलं, मळोजी उठ 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 म्हणा लवकर. त्याला वाटलं काय झालं की काय साप चावला असेल, काय पोटपोट दुखालय, काहीतरी असणारा झाला असेल. बघ 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 म्हणला, बघितलं तर असणार इथं कोणीतरी आपल्या इथं घाण केली म्हणला, घाण. आणि घाण केलेली म्हणला, बघ इथं असणारा काय आहेत सोने नाणे आमा सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के पाषाण खड़े कैसे, मानिके पाषाण खड़े कैसे, मानिके पाषाण खड़े कैसे, मानिके पाषाण खड़े कैसे, विठ्ठले चित्त प्रपंच पासूनी, विठ्ठले चित्त प्रपंच पासूनी, विठ्ठले चित्त प्रपंच पासूनी, विठ्ठले चित्त प्रपंच पासूनी, मानिका मालिका पाषाण पाषाण विठ्ठला मानिका पाषाण
पंचापासून सोने रूपे आमा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. एवढा काय पाहिजे? निष्काम भाव पाहिजे. आणि आपल्या पुढे असणारा सोन्याची थैली आणून टाकल्यावर पत्ता लागू देण्यात असणारा घेऊन गेलेले वाटू वाटू घेतील, पण पत्ता लागते काय? त्या जळूजीच्या मुळे असणारा सोने नाणे टाकलेली थैली होती. त्यानं त्या थैलीवर काय केलं की राख आणली, राख. आणि ही घाण आहे म्हणली, घाण. म्हणून त्या राखेवर काय टाकली? त्या सोने नाण्यावर असणारा राख टाकली. एवढा काय पाहिजे देवावर? निष्काम असणारा भाव पाहिजे. आणि असा जर असणारा देव असणारा निष्काम भाव असल तर देव देव की ततयाचा देव ततयाचा देव ततयाचा देव असे शुद्ध भाव जाता देव अशी शुद्ध भाव ज्याचा देव अंकित त्याचा. म्हणून असणारा तुम्ही शुद्ध भाव असताना निष्काम असणारा करा आणि एकाच असणारा देवावर भक्ती करा. आढळ असणारा आपला निश्चय असणारा राहू द्या. विठ्ठलाशिवाय असणारा विश्वास आपला ढळू देऊ नका. वारकरी नियमाप्रमाणे एक बार असणारा सर्वजण गोड असणारा भजन करा. 11 असणारा वाजत आलेत, कवा वाजली पताय लागणार. म्हणून सर्वजण असणारा एक बार गोड असणारा भजन करा. कुमारी कुमारी तुकाराम महाराज असणारा शेवटच्या अभंगा शेवटच्या चरणामध्ये आपल्याला असणारा सांगू लागले की कोण असणारा तुम्ही कोणी ऐकलंय का बाबा की कोणला असणारा कोणाची उपेक्षा असणारा देवानं केलेली आहे का? कोणला असणारा देवानं जन असणारा निष्ठावंत भाव आहे, निश्चळ असणारा ज्याचा भाव आहे आणि त्याची देवानं उपेक्षा केली असा असणारा कोणी बघितलाय काय? तुका म्हणे ऐसा उपेक्षीला कोणी नाही ऐकेला ऐसा कोणी. मग कोणी असणारा ऐकण्यात आलंय काय की कोणी असणारा भक्ताची हेळसांड असणारा देवानं केलेली आहे? कुठं बघितलंय काय आपण? म्हणून असणारा देव आपला जर निष्ठावंत भाव असेल आणि हा आपला असणारा काय धर्म आहे, या धर्मानं आपण असणारा देवावर जर विश्वास टाकला, विश्वास टाकताना निष्काम असणारा टाकायचा, सकाम टाकायचा नाही आणि आपला निश्चय असणारा करायचा. एका देवाशिवाय असणारा दुसऱ्याला शरण जायचं नाही. जर तुम्ही सगळ्याची भक्ती करत बसल्या तर शेवटी ते पोरग पाण्यात बुडून मेलं तसंच आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून हे असणारा एका असणारा देवाची भक्ती करा असा माझ्या मतीला पटेल असा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही असणारा सर्व विद्वान असणारा श्रोते आहात. जर यदा कदाचित कळत न कळत माझ्या मुखातून काही असणारा अपशब्द गेलेला असेल तरी तुम्ही सर्वजण असणारा माझ्यापेक्षा मोठे आहात, वडीलधारे आहात. उदार अंतकरणानं मला असणारा
क्षमा करा. बोलिलेले कुरवेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून असणारा तुम्ही काय करा, मला असणारा क्षमा करा. आणि मला पतित आहे, पावन आहे असंच असणारा जर कीर्तन करण्याची संधी दिली तर निश्चित असणारा भगवंताची भक्ती करण्यास मला नक्की असणारा आवडेल. असो, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, सावता महाराजाच्या चरणी अर्पण करून आजच्या असणाऱ्या सेवेसाठी मृदंगाचार्य नामदेव महाराज असणारा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा असणारा आभार. तुम्ही असणारा गावातील सर्व असणारा भजनी मंडळ, तुमचे सुद्धा असणारा आभार. साऊंड सिस्टीमवाल्याचे सुद्धा आभार. आणि नांदेडहून आमचे असणारा शावकार आमच्या प्रेमास्तव असणारा इथं आलेत. यूट्यूब असणारा चॅनलचे KVM चॅनल नांदेड यूट्यूब या चॅनलचे असणारा शावकार आमच्यासाठी इथपर्यंत आले, त्यांचे सुद्धा असणारा धन्यवाद मानतो. आणि आजच्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, पाहू नये आस अनेकाची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकेला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, पाहू नये वास अनेकाची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. ऐसा कोण उपसिला, तुका म्हणे ऐसा कोण उपसिला. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. तुका म्हणे ऐसा कोण उपसिला, तुका म्हणे ऐसा कोण उपसिला. नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्ठावंत निष्कामानिचा विठ्ठल विश्वास, नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्कामानिचा विठ्ठल विश्वास, निष्कामानिचा विठ्ठल विश्वास. म्हणे ऐसा नाही ऐकिला, म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. तुका म्हणे ऐसा कोण उपसिला, उपेक्षिला
विठ्ठल विश्वास नाही आहे किला विठ्ठल विश्वास निष्काला निष्कामा विठ्ठल निचळ विठ्ठली विश्वास निष्काम निचळ विठ्ठली विश्वास निष्काम निचळ विठ्ठल विश्वास हो निष्काम निचळ विठ्ठल विश्वास निष्काम निचळ विठ्ठली विश्वास निष्काम निचळ विठ्ठली विश्वास निष्काम निचळ विठ्ठल विश्वास हो निष्काम निचळ विठ्ठल विश्वास पाहून वासने काची पाहून वासने काची पाहून
क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा नायुष्याधिकार्या पुन्हा करा क्षमा अपराध महाराज तुका माहिलानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज समाधान तुमचे दिल चरण आता उठाय से मनाय ते नारायणा सुवालिका आता उठाय से मनाय ते नारायणा तुका मने वो कना निर्वालिला दाता उठाय से मनाय ते नारायणा न्यारती चक्रपालो बालती आज पुरले नवा धन्यकाला दिवस पावंश करा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवा धन्यकाला दिवस तुका वाय काळुबा संगवली आज पुरले नवा धन्यकाला दिवस सप्रवाही काळुबा सन्मुख जवळी आज पुरल नवस धन्यकाला दिवस सप्रेमारती गोविंदा तो वारती धन्य धन्य त्रिलोचना करती अवलोकना मुग्धाने मुग्धाव वालती ब्रह्मानंदा धन्य त्रिलोचना नित्य करती अवलोकना नामामले सेवा चिर पुनराय लोक कृती धन्य धन्य त्रिलोचना नित्य कार्यावलोचना जय देव जय पांडुरंगा वायु वल्लभ हरि सवल्लभ पायुलगा तुलसी माल गला करुणी करते कासे पितांबर करुण लाते देव श्रीवारा नित्य होती करुणा हनुमंत पडो जय देव जय पांडुरंगा वायु वल्लभ हरि सवल्लभ पायुलगा आषाढ़ी कार्तिक भक्तन यतो साधु संत चंद्रभागा दर्शन मात्र होय मुक्ति सेवाचे नाम भयो जय देव जय पांडुरंगा हरि सवल पाहिलो लगा जय देव जय संता जय वाला संत सावता अगाध ज्ञान तुझे प्रतापी वरिष्ठा हे संता जय भक्ता मालियाच्या वंशी हे नियावतार सगळे गाथा पूर्णपणे केला तो उदार हे संता जय भक्ता संपूर्ण भक्ती ज्ञान सकल वेद सार देवा त्वा साठविला चिरनिया उदर जय संता जय भक्ता हे देव तुझा गौरविले जन्मो जन्मे सायते तुझा निर्माणिले देव भजे तनाले जय संता जय भक्ता वश्वरूप भगन्यावा कासे बासे निधना सकल संता भक्ति भाव प्रसाद दावेला जय संता जय भक्ता पूर्ण ज्ञानी जीवन मुक्त भक्ति ज्ञानाई सावा आरण डावरीला पूर्ण पवित्र देवा जय संता जय भक्ता शरणाला तुझ पूर्ण भावा चालवोनी व्याप केला देवा जय संता जय भक्ता संत सावता
शेवटी साधू संत मानवला माझा आरती ज्ञान राजा लोपल ज्ञान जगी तनत बोनी अवतार मंगंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल देगा शेवटी साधू संत मानवला माझा आरती ज्ञान राजा प्रगत बोले विश्व ब्रह्मा जिने रामनाथ मी आई मस्त बोले आरती ज्ञान राजा कैवल देगा शेवटी साधू संत माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम